पोचलेलं आहे बहुत आणि धन्यवाद करसनजी फुलोरे यांच्याकडून या संघासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक बहाल झालेले आहे. धन्यवाद करसनजी फुलोरे साहेब, आपलं खूप खूप आभार. सो कॉन्ग्रेचुलेशन नरेंद्र चौधरी एंड करसन फ्लोरे. बैक टू क्रिकेट. शुरुआत हो रही है और पिछली इनिंग में काफ़ी आपने शेर शायरी भी सुनी सुभाष धुमाल और नैनेश्वर चिकने से. सुभाष धुमाल ने बहुत अच्छा आकलन किया था कैलेंडर का. इस गेंद के बाद जबकि गेंदबाजी के लिए योगेश को लगाया गया है. सामना करेंगे बैट्समैन सतीश वक्चोरे. पहली गेंद हवा में खेल दिया है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं और पहली गेंद पे पहला विकेट. वक्चोरे शून्य का चश्मा पहन के वापस जाते हुए. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं. शेर अकेला ही आता है. कल भी योगेश ने 3 विकेटें ली थी और पहली गेंद पे धनेश का पहला विकेट गिरता हुआ. नए बैट्समैन मतीन खान बल्लेबाजी को आए, मैन ऑफ क्राइसिस. सुभाष धुमाल ने कैलेंडर को बहुत अच्छा ये किया था. शकील आजमी कहते हैं कि तू नहीं दिल में पर तेरा निशा बाकी है. बुझ गई आग, मोहब्बत का धुआं बाकी है. और जिस जगह हमने कैलेंडर में जुदाई लिखी, एक मुलाकात की तारीख वहाँ बाकी है. पहला झटका लगता हुआ यहाँ पर आउट हुए सतीश वागचोरे. शून्य का चश्मा, बढ़िया कैच लिया था वहाँ पर कपिल केने ने. आप सेमीफाइनल मुकाबला देख रहे हैं रईस बिल्डर एंड डेवलपर और धनेश कुक से. दोनों के बीच में शोमैन ऑफ टेमगढ़ जय कुमार ट्रॉफी में मुकाबला हुआ था, जहां धनेश ने जीत हासिल की थी. योगेश कल भी 2 ओवर में 8 रन देकर 3 विकेटें ली थी. सामना कर रहे हैं बाएं हाथ के बैट्समैन कुमार गुंड. निकल के मारने की कोशिश, बॉडी लैंग्वेज को पड़ा और गेंद टिप्पा खाने के बाद बाहर निकल गई. तेज रफ्तार की गेंद. क्या मुकाबला रहा था पिछला, जहां पर जय कुमार जीत हासिल करके मौली स्पोर्ट्स के सामने सेमीफाइनल में पहुंच गई है. योगेश राइट आर्म राउंड स्टंप्स. कुमार को स्विच हिट की कोशिश, फिर से डॉट गेंद. अंपायर बार बार गेंदबाज से कह रहे हैं कि आप डेंजर जोन में आ रहे हैं गेंद डालने के बाद. पहिलं षटक मार्गस्थ आहे. योगेश पहिलं षटकात आलतोय. पहिला फलंदाज अगदी पहिल्याच चेंडूवर बाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे सतीश वाकसोरे मॅन फ्रॉम सावंदे, ज्याला खाते उघडता आलं नव्हतं. योगेश से कुछ चर्चा की है हॉट कैप्टन हरीश केने ने. हरीश केने बहुत ही किलरिस्टिक कैप्टन है. योगेश राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए कुमार को फ्लिक किया हवा में, एक और विकेट. कुमार भी शून्य पे आउट. दुसरा हादरा बसतोय कुमार गुंड याच्या रूपाने आणि कुमार हाही भोपळा न फोडता पॅनकडे परतताना. दूसरा झटका लगा है, जबकि स्कोर बोर्ड पे अभी भी कोई रन नहीं है और 2 विकेटें गिरी है. इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम योगेश. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय. योगेश याच्याकडून फ्रंटलाईन गोलंदाज आहे. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाचा आणि 2 मोठे हादरे दिलेले आहेत अगदी पहिल्याच षटकामध्ये. नए बैट्समैन सूरज केने बल्लेबाजी को आए हैं, मैन फ्रॉम भावाले आई थिंक. इस सीजन का पहला कैच सूरज केने ने कलाबाजी खाते हुए पकड़ा था. अब सामना करने जा रहे हैं. 2 अच्छे कैचेस कपिल केने ले चुके हैं. आप मुकाबला देख रहे हैं पहला सेमीफाइनल रईस बिल्डर एंड डेवलपर और धनेश कुकसे के बीच में. योगेश राइट आर्म ओवर द स्टंप्स सूरज केने के लिए. ओह, बल्ले के करीब से चली गई. किस्मत वाले रहे
कि गेंद ने बल्ले का बाहरी किनारा नहीं लिया। गुड लेन पे पड़ने के बाद अच्छी रफ्तार पकड़ती गेंद चली गई थी। ये देखिए, नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतो, अतिशय वेगवान चेंडू आणि चांगला टप्पाही आपल्याला पाहायला मिळाला होता. योगेश राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए सूरज कहने के लिए बॉल परफेक्ट यॉर्कर। ये गेंद इस टूर्नामेंट की बेस्ट गेंद है, बेस्ट डिलीवरी ऑफ दिस टूर्नामेंट। Yes, sir. स्विंगिंग यॉर्कर। ॲब्सोल्युटली ट्रू. ये देखिए, आइए देखते हैं, इससे खूबसूरत गेंद हो नहीं सकती। हो क्रीज के कोने से लहराती हुई बोल्ड, और पहले गेंदबाज बन गए जिन्होंने विकेट मेडन, सैफ के बाद दूसरे गेंदबाज हैं जो विकेट मेडन कर चुके हैं, और सीजन का विकेट मेडन फाइक अंसारी के नाम। नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. मरता क्या ना करता अल्पेश चौधरी को ऊपर भेजा है डायमंड ऑफ भिवंडी। एक ओवर कोई रन नहीं, 3 विकेट। दरम्यान आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे बाला पाटील साहेबांचं, जे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत खारबाव गावचे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे रिहान इंटरप्राइजेस वडगर आयोजित स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक 2021 मध्ये. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज योगेश कडून. The second semi-final between Joy Kumar and Mauli Sport. Akshay Tete brought into the attack yesterday. He bowled excellent. नक्कीच अक्षय टेटे TDPL स्पर्धेमध्ये विवेक शेलारनंतर सर्वाधिक विकेट या गोलंदाजाने चटकावले होते. Akshay Tete to Mateen Khan. Danesh not for 3. Here goes Akshay Tete. Goes to Mateen, drive in the gap. Ball is racing all the way to the extra cover. Firmly driven, 4 runs. Great shot. क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. Classical stroke played by Mateen Khan. Firmly driven past the extra cover for 4. Mateen Khan off the mark. Dhanesh 4 for the loss of 3 wickets. Akshay Tete. Now Jitu Tare having a word with Harish Kene, the captain of Rise Builder and Developer. Here goes Akshay Tete. Goes to Mateen, check his stroke and guide dash ball to backward of point with soft hand and cross for a easy single. Mateen Khan moves up to 5 and Dhanesh Kukse losing a toss, batting first here in the first semi-final of late Vinod Dada Memorial Cup 2021 Vadgar. 5 for the loss of 3 wickets. नक्कीच 3 विकेट गेलेले आहेत. धनुष कुक्षे या संघाचा नाणेफेक केल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती 5 धावा. Batsmen to follow, Wonder Boy of Bhiwandi Jayesh Patil, Bhavesh Pawar and Mahendra Mage. Vivek Shelar also, the captain, played a fantastic knock yesterday evening. Full toss and put away, mighty blow over the square leg, no ball signal, 6 runs. This is the juicy full toss delivery and what a great stroke from Alpesh Chaudhary. प्रेक्षकांनी झेल पकडलेला आहे. आपण व्यापीटायझर यायचं आहे. आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, कारण कॅच लो और कॅश लो हे पारितोषिक इथे ठेवण्यात आलेलं आहे 100 रुपयाचं. Now free taken by Alpesh Chaudhary. His score is 12 for the loss of 3 wickets. Akshay Tete so far very expensive in this over. What an excellent overturn from Yogesh, and Tete considered so far 12 runs. Here we go. Ball this time beauty. Beauty, good comeback. Ball is keeping low. No damage has been done. His score remains on 12
for the loss of 3 wickets. प्रेक्षकांना नक्कीच सुवर्ण संधी असणार आहे. 100 रुपयाची वाढ झालेली आहे. जर आपण झेल पकडता सीमारेषा बाहेर तर 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. Right arm over the stumps, misstepping, dead ball signal from umpire. Danesh Kukse is the champion of Joy Kumar Trophy, free entry. Akshay Tete, right arm over the stumps. Ball this time played over the infield, firmly driven, couple of bounces through the cover for 4. Great shot. This is the class. मुझे पहचानो. Played by Alpesh Chaudhary himself, given room and played over the infield, typical power play shot, 4 runs. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर रिझनमधून अल्पेश चौधरी यांच्या बॅटमधून हा डायमंड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. Alpesh Chaudhary on 10 and Danesh come back in the game. 16 for the loss of 3 wicket. Akshay Tete. Goes to Alpesh, it's hard and I could be 6 or caught is 6 over the long on. Alpesh on fire now and runs coming very easily and I think Akshay Tete in tremendous under pressure. Three top star to follow, Jayesh, Bhavesh and Mahendra. Beauty, swinging Yorker just past the stumps. And that marks the end of the over. Oh, what a magnificent swinging Yorker. 22 for the loss of 3 wicket. 2 ओवर की समाप्ति 22 रन. बहुत महंगा ओवर रहा था अक्षय टेटे का. तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे. वळूया आपण व्यासपीठाकडे. VIP डायझवर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे कालवार गावचे उद्योगपती सन्माननीय धीरज पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आले. त्यांचा इथे सन्मान केला जाईल. कमिटी मेंबर आयोजन कमिटीचे ॲक्टिव्ह सदस्य चेतन पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते उद्योगपती सन्माननीय धीरज पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता. मायची शॉल, त्यानंतर प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर मित्रांनो कामतगर गावचे उद्योगपती सौरव पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सौरव पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. हे आपण पाहू शकता. सन्मानाचं स्वरूप मायेची शॉल, त्यानंतर प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह जे नेहमीच या स्पर्धेची आठवण त्यांना देत राहील. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये इतरही मान्यवर आहेत मात्र त्यांच्याकडे आपण नंतर बोलणार आहोत. बोलूया आपण सामन्याकडे. 2 ओवर की समाप्ति मरता क्या ना करता कपिल केने जो लसित मलिंगा के नाम से जाने जाते हैं उनको गेंदबाजी के लिए बुलाया गया है. साइड आर्म गेंदबाजी करते हैं, ओपन चेस्ट गेंदबाजी. पहली गेंद मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी, बढ़िया कैच और मतीन खान सस्ते में आउट होते हुए सचिन ने उस कैच को अंजाम दिया. डेवलपर के जो बल्लेबाज हैं वो काफ़ी फॉर्म में चल रहे हैं. नए बैट्समैन वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल बल्लेबाजी को आए. देखिए अभी भी बैटिंग लाइनअप काफ़ी बाकी है. भावेश पवार का आना बाकी है, महेंद्र मागे का आना बाकी है.
आणि नक्कीच काल ज्याने सामना जिंकून दिलेला आहे कॅप्टन लिडिंग फ्रंट विवेक शेलार प्रिन्स ऑफ भिवंडी याचं येणं बाकी आहे. मतीन ने आउट होने से पहले केवल 5 रन बनाए. कपिल सामना करेंगे अल्पेश चौधरी जो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 5 गेंदों पर 16 रन बनाए, 2 सिक्सर और 1 चौका कपिल के ने. इस मरतबा पुल किया है और गेंद अक्षय ठेठे के सर के ऊपर से 6 रन. एफर्टलेस स्ट्रोक. रहा था कि बहुत आसानी से गेंद को उन्होंने खेल दिया. नक्कीच अगदी बरोबर उल्लेख केला. डायमंड आपण पाहतोय आणि आवश्यकता आहे अशा फलंदाजी आणि आवश्यकतेनुसार फलंदाजी करताना. 22 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए उनको जब भी किसी भी टीम के लिए खेले, जब वो ऊपर आते हैं ना तो फिर अलग इरादों से आते हैं. कौन भूल सकता है मातोश्री कप का वो फाइनल मुकाबला धनेश के सामने खेली गई. फाइनल में 38 रनों की बारी अल्पेश चौधरी की. इस मरतबा चॉप किया पॉइंट पे, लेकिन जयेश पाटिल बहुत तेज है रनिंग बिटवीन द विकेट में. हालांकि खिजर थे वहां पे, रन पूरा किया बैट्समैन ने. धावसंख्या सिंगल वाढून झालेली ती 29 धावा. और 29 में 23 पे खेल रहे हैं डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. 29 रन 4 विकेटों के नुकसान पर. पिछले सीजन में धनेश ने 15 कप जीते थे, लेकिन 2 फाइनल जो हारे थे दोनों युतिका के सामने. ओह, बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद बल्ले के करीब से चली गई. अधिक उछाल भी था और जयेश देखते रह गए. और पिछले सीजन में 2 फाइनल जो युतिका ने भी हारे थे वो भी धनेश के सामने. स्विंग करने की कोशिश, बीट किया फिर से. कमाल की बॉलिंग कर रहे हैं. ये देखिए मोमेंट कितना है टिप्पा खाने के बाद. नक्कीच आपण पाहत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी मूळ होतं चेंडू. इस मरतबा स्विच हिट किया है और गेंद जा रही है बैकआउट पॉइंट पर. देखना है क्या इशारा अंपायर का. अंपायर फारूक बर्डी और शकील कोटी पहले बाउंस पर 4 रन. तैतीस रन धनेश का. 23 पे बल्लेबाजी कर रहे हैं अल्पेश चौधरी और 4 पे जयेश पाटिल. रनों का ये काफिला कहाँ पे रुकता है, आइए सुनते हैं शुभा धुमाल से. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावर 3 33 धावा आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. माउली स्पोर्ट्स के कैप्टन और जॉय कुमार के कैप्टन दोनों को दूसरे सेमीफाइनल के टॉस के लिए पहुंचना है. हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश कुक्षे विपक्ष तारिक रईस फॅम टीम रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या 2 संघामध्ये. या 2 संघामध्ये जॉय कुमार ट्रॉफीमध्ये सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. हे दोन्ही संघ तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यावेळी मात्र धनेश कुक्षे संघाने रईस बिल्डर्स डेव्हलपर्स संघाला पराभूत केलं होतं. आणि पुन्हा एकदा हे 2 संघ सेमीफायनलमध्ये धडकलेले आहेत स्वर्गीय विनोददादा स्मृती चषकामध्ये. मयूर कने येतोय गोलंदाजी मार्कवर. 4थं षटकांसाठी सामना करेल फलंदाज मतीन खान, अल्पेश चौधरी, सतीश वागचौरे, कुमार गुण, मतीन खान आणि सूरज केने हे 4 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये फिरतलेले आहेत. अल्पेश चौधरी आणि जयेश पाटील जोडी मैदानामध्ये. विखुरलेले शतकक्षण पाहायला मिळते. 4 शतकक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केले गेलेले आहेत सिंगल डबल अडवण्यासाठी. लॉर फुलटा चेंडू संधी होती. इष्टरक्षाच्या मागे जोपर्यंत चेंडू अडवला जातोय
तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या एकेरी धावीने वाढते. धावसंख्या 1ने वाढून झालेली धावफलकावर 34 धावा 34. जयेश पाटील मॅन फ्रॉम ओली विथ अल्पेश चौधरी मॅन फ्रॉम टेमगर. डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी आणि वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज मार्गावर गोलंदाज मयूर केने मॅन फ्रॉम गोडसई रईस बिल्डर्स आणि डेव्हलपर संघाकडून चौथं षटक हाताळतोय. सामना करेल फलंदाज जयेश पाटील. थर्ड मॅन फायनल एक 30 षटकामध्ये 20 एफमध्ये इष्टरक्षकाच्या मागे आपण पाहतोय. जितू तर इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर ऑफ साईडला कव्हर इजरमध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केलेले आहे. ऑन साईडला मिडॉन आपल्याला पाहायला मिळते 30 सर्कलमध्ये. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव. एका धावपेक्षा अधिक नाही. राजा गुलवी आपण बघतो क्षेत्ररक्षण करताना डीफला तिथे. कपिल केने आमच्या ठीक समालोचन कक्षासमोर वाईड ऑफ लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना. त्यानंतर संघनायक हरेश केने वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना. मयूर केने अल्पेशसाठी. हो हो क्लीन बॉल्ट यू मिस आय डेफिनेटली हिट. थँक्यू डीजे. तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे. बोलूया आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये नितेश पाटील साहेब उपस्थित आहेत जे विद्यमान सदस्य आहेत खारबाव ग्रामपंचायत आणि त्यांचा इथे सन्मान देवराज पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितेश उर्फ बाला पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातो. हे आपण पाहू शकता. ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. देवराज पाटील जे आयोजन कमिटीचे सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. मायेची शॉल त्यानंतर प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि आकर्षक मोमेंटम देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. पाच फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नुकताच बाद झालेला तो अल्पेश चौधरी. धावसंख्या आपण धावफलकावर 35 धावा. नवी फलंदाज खेळपीड येतोय भावेश पवार. पहिलं षटक योगेश यांनी हाताळलं होतं. या स्पर्धेमधील दुसरं विकेट मिळणं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं कारण त्या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त केले होते. एकही धाव खर्च केले नव्हते. त्यानंतर अक्षय टेटे याच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं. खास करून अल्पेश चौधरी याने चांगलं षटक धनेश कुक्षी संघाच्या दृष्टीने पाहायला मिळत कारण त्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या. मयूर केने गोलंदाजी मार्ग करून सामना करेला डावखुरा भावेश पवार. यावेळी खडे खडे हा फटका खेळलेला आहे. कव्हर रिझन मधून चेंडू जात आहे. डीप कव्हर रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या 4ने वाढून झालेली ते 39 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना मयूर केने रेस बिल्डर्स आणि डेव्हलपर संघाकडून चौथं षटक हाताळतोय. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा भावेश पवार. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय. वंडर ऑफ भिवंडी जयेश पाटील विथ प्राऊड ऑफ भिवंडी गुडसई गौरव भावेश पवार. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये शकील कोटी आणि स्क्वेलिकचे पंच लिजन पंच आपण पाहतोय फारुख पाटी. मयूर केने सामना करेल फलंदाज भावेश पुन्हा एकदा. पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलवण्याचा प्रयत्न कपिल केने चेंडू खाले आणि भावेश पवार याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला.
एकमेकांसमोर येतात तेव्हा दोन्ही संघ हार मानायला तयार नसतात. मयूर केने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामना करेल फलंदाज जयेश पाटील. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान चेंडू, फलंदाजाला जागे राहण्याचा आदेश देणारा निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू या षटकाची समाप्ती, 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती धावफलकावर 39 धावा. देखिए अब तक कपिल केने ने 3 कैचेस पकड़े, ये नहीं भूलना चाहिए, और कमाल की बॉलिंग कर रहे हैं. भावेश पवार ड्रॉप सीन के हीरो आज ज़्यादा कुछ नहीं कर पाए, लेकिन कहना होगा कि 2 अच्छे बैट्समैन अभी भी पिच पे मौजूद हैं. फिनिशर ऑफ भिवंडी महेंद्र मागे और वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल. देखना है कपिल केने को कंटिन्यू रखा है वहाँ पर. कपिल केने आपल्या कोट्यामधील दुसरं षटक हातांसाठी आलेलं आहे. योगेश याने आज अतिशय उत्कृष्ट षटक घातलं होतं. पूर्णपणे शरणागती पत्करली होती पहिल्या षटकामध्ये धनशेलर कुक्ष संघाच्या फलंदाजाने, कारण कुठली धाव नाही आणि 3 फलंदाज जे 4 मुंड्या चित झाले होते. जय कुमार के कैप्टन और मौली के कैप्टन, आखिरी ऑफिशियल कॉल है, टॉस के लिए आना है. दूसरा सेमीफाइनल मुकाबला एंडलेस क्रिकेट का. 5 षटकांसाठी संघनायकांनी चेंडू सोपवलेला आहे कपिल केने याच्या हातामध्ये. संघनायक हरेश केने आपण पाहतोय वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना. अक्षय ठेटे लॉंग ऑन रिझनमध्ये तैनात केले गेलेले आहे. यायली गुडलाईन स्पॉट चेंडू पेच होऊन इष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. Beauty. What a ball from Kapil Kene, pitching on the good lane spot and slightly moment, and Mahendra Mage in trouble. What a bowling. येस, लवली डिलिव्हरी आपण पाहतोय कपिल केने, लसित मलिंग ऑफ गोडसई. यायलो मात्र समोर खेळलेला आहे. चेंडू जो होतोय सीमा 12, 6 धावांसाठी षटकार. गेंद थी, पीछे हटे थे क्रीज में और फोर्स किया लॉन्ग ऑन के ऊपर से. साहिल शेख सिर्फ देखते रह गए और महेंद्र मागे का यह पहला ब्लास्ट. षटकराने आपला अकाउंट ओपन करतोय मल्टी महेंद्र मागे आणि षटकराने धावसंख्या वेगाने वाढते 45 धावा. यावेळी मात्र दिशा भरकडली जाते. स्फेअर चेंडू, पंचांचा वाईटचा शर्यत आणि कपिल याला हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद का पीछा किया था वहां पर महेंद्र मागे ने, क्योंकि डेथ ओवर जब चलते हैं तो मुश्किल रहता है कि मार दिया जाए या छोड़ दिया जाए. यावेळी जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. एक चोटी धाव लेग बॅचच्या रूपाने पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या एकरी धावने हालूच पुरवू शकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती. धावफलकावर 47 धावा. छटाया था उस गेंद ने बैट्समैन महेंद्र मागे को. कपिल केने यावेळी सामना करेल फलंदाज जयेश पाटील. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 4 क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये तैनात केले आहेत सिंगल डबल अडवण्यासाठी. यावेळी मात्र झेल सोडला जातोय असं वाटतंय. बहुत ही मुश्किल अवसर हालांकि जीतू तरे ने डाइव लगाया था, अंदर लगी थी बल्ले के. कमाल की बॉलिंग कर रहे हैं डेथ ओवर में कपिल केने. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतोय कपिल केने. यावेळी मात्र कौरपांच्या डोक्यावरून चेंडू टोललेला आहे. चेंडू जातोय सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. अगदी तोलून मापून मारलेला हा कॅल्क्युलेट षटकार. शॉट वाइड एंड पनिश. काफी जगह दे दी थी और अपर कट किया था पॉइंट बाउंड्री के ऊपर, कवर पॉइंट बाउंड्री के ऊपर 6 रन. जयेश पाटिल अब रनों की तरफ जाते हुए. धावसंख्या 6 ने वाढते. अर्धशतकी पूर्ण होत आहे. 53 धाव धावपलीकडे झलकल्या जात आहेत. देखिए कहीं ना कहीं 70 के ऊपर या 70 के करीब धनेश को तो बनाना ही होगा. जिस तरह की बल्लेबाजी रईस बिल्डर एंड डेवलपर के पास भी है, अगर चुनौतियां पेश करना है तो.
नक्कीच 70+ लक्ष्य असणार आहे धनेश्वरना कुक्ष संघाचा धावसंख्या 53-53. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लसित मल्लिका गोडसे कपिल केने पाचवं षटक बदलतोय. सामना करेल वंडर भिवंडी जयेश पाटील. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. यावेळी गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच होऊन एक्स्ट्रा एक्स्ट्राच्या हातामध्ये स्थिर होतोय. निर्धाव चेंडून या षटकाची समाप्ती 5 षटकांची समाप्ती आणि 5 षटकांची समाप्तीनंतर धनेश्वरन कुक्ष संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6/53. 2 ओवर पूरे किए वहाँ पर कपिल केने ने और मयूर ने एक ओवर डाला, योगेश ने एक ओवर किया और एक ओवर अक्षय ठेठे कर चुके हैं. देखना है कि ऑप्शन काफ़ी है लेकिन गेंदबाजी आखिरी ओवर में किसके हाथ में दी जाती है. यानंतरच्या दोन्ही संघ नायकाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार होतो. योगेश भोईर फॅम टीम माऊली स्पोर्ट्स वल विपक्ष करशन फुलोरे फॅम टीम जयकुमार टेमघर. क्रिकेट एनलेस स्वर्गीय विनोददादा स्मृतिचषक 2021 आपण पाहतोय. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या आयोजन कमिटीकडून तमाम भारतीयांना या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. राहुल को गेंदबाजी पे लगाया गया है, मयूर को लगाया गया है. मयूर केने मयूर केने आपल्या कोट्यातील दुसरे षटक घालण्यासाठी येतो आणि संघाकडून आज शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. फील्ड की जमावट शॉर्ट थर्मेन है, शॉर्ट फाइन लेग थोड़ा वाइडिश है, डिपिश गली में खिलाड़ी हैं जबकि कप्तान जा रहे हैं इस वक्त कवर 30 गज के दायरे पर. मयूर केने सामना करेल फलंदाज महेंद्र मागे. गेल चेंडूला फिरकून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब मल्टी महेंद्राच्या बॅटमधून निघालेला हा गगनचुंबी षटकार. महेंद्र मागे फिनिशर ऑफ भिवंडी, डेथ ओवर के सबसे घातक बैट्समैन है. शॉट को देखिए, बहुत दूर कहीं सितारों से गेंद बातें करती हुई आई थी. हाई एंड हैंडसम बिग वन फ्रॉम मागे. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या 6 वाढून झाली ती 59 धावा. एक चांगली जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. फिनिशर ऑफ भिवंडी महेंद्र मागे विथ वंडर ऑफ भिवंडी जयेश पाटील. मयूर केने शेवटचे षटक बदलतोय रेस बिल्डर्सचा डेव्हलपर्स या संघाकडून. यालो पुन्हा एकदा हो हो ये उडाया. हेलीकॉप्टर उड़ाया. क्या शॉट खेल रहे हैं महेंद्र मागे. 2 में 2 सिक्सर जड़ चुके हैं और अब चिंता की लकीर साफ नजर आ रही है कप्तान के चेहरे पे. नक्कीच TDPL आणि BPL स्पर्धेमध्ये काय फलंदाजी केली होती महेंद्र मागे याने. दोन्ही वेळा आपल्या संघानं आगे केलं होतं. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी महेंद्र मागे याच्याकडून पाहायला मिळाला होता. BPL स्पर्धेमधलं बेस्ट इनिंगचा अवॉर्डही महेंद्र मागे याने पटकावला होता. यस, पायनियर के रेयर और रियल फेस ऋषि पटेल ने मुझे इंटरव्यू में जो उनके बारे में कहा था कि एक ही खिलाड़ी है जो ऐसी सिचुएशन में आता है जब बैट्समैन के हाथ और पैर फूल जाते हैं, लेकिन एक ही खिलाड़ी है जिसने इस सिचुएशन में अपने आप को साबित किया है, वो है माइटी महेंद्र मागे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट खिलाड़ी है. ये खिलाड़ी ना सूरत देखता है मुहूर्त देखता है, ये टीम की जरूरत देखता है. और ज़रूरत पड़ी 2 6 लगाए हैं. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला फटका शतकशक चेंडूवर झेपावतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज अक्षय ठेठे याच्याकडून अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 3 गेंदों पर 13 रन आए. जयेश पाटिल के पास स्ट्राइक है. टोटल स्कोर 66. 66 धावा धावफलकाला झलकल्या गेलेल्या आहेत. डबल 6.
66 रन और 6 विकेट ही गिरे हैं और छठा ओवर ही चल रहा है. क्या बात आहे. 6चा आकडा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी माझा स्लॉक स्वीप केलेला आहे चेंडूला. ब्रँडेड फटका जयेश पाटीलच्या बॅटमधून मिड करिझर मधून सीमा पार षटकार. जितने ज्यादा रन बनेंगे उतना डिफेंड करने में अच्छा रहेगा. नक्कीच 72 धावा धावपलकडे पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे मयूर केने. यावेळी स्विच हिट खेळलेला आहे चेंडूला. ऑफ साइड रिझन मधून चेंडू जाते सीमा पार 4-2 साठी चौकार. क्लास बैटिंग. दिस इज द क्लास. की बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत अच्छे टच में है और कितने आसानी से उन्होंने स्विच हिट किया. 4 रन. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 76 धावा 76. पुन्हा एकदा स्विच हिट खेळलेला आहे. स्कोर ऑफ द विकेट. पॉइंट रिझन मधून चेंडू जाते सीमा पार. बॅक टू बॅक जयेश पाटीलच्या बॅट मधून निघाला दुसरा चौकार. ने और 81 रनों की चुनौती रखी है. आखिरी ओवर में कितने रन आए सुभाष? 27 रन. देखना है कि आखिरी ओवर क्या रईस बिल्डर एंड डेवलपर को लेके डूबता है या रईस के बल्लेबाज पलटवार करते हैं. लेकिन आइए, दूसरा सेमीफाइनल का टॉस होने जा रहा है. लेट विनोद दादा मेमोरियल कप 2021 वडगर में. और अवक्या, अक्षय उर्फ अवक्या मौली स्पोर्ट्स के कैप्टन है और वॉलप भदवाड़. सन्मान्य बालारामजी पाटील साहेब, त्यानंतर तारिकजी रईस आणि दयानंदजी पाटील या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बालाराम पाटिल जी, तारिक रईस और हमारे तीसरे मान्यवर, ऑल द बेस्ट करिश मात्रे एंड ऑल द बेस्ट अक्षय उर्फ अवक्या. अक्षय मडवी उर्फ अवक्या. वेलकम तारिक रईस साहब और दोनों हमारे पाटिल ब्रदर्स, वेलकम. आइए, मैं सिक्का आपको सेकेंड लास्ट टाइम बता रहा हूँ. सिक्के में एक तरफ है जिसकी टेनिस क्रिकेट में धूम है, विनोद दादा स्मृति चषक, और एक तरफ वो ऑर्गेनाइजिंग क्लब जिसने सिटी क्रिकेट में एक बहुत ही खूबसूरत तोहफा दिया है, रेहान इंटरप्राइजेस वडगर. टॉस को जीता है मौली स्पोर्ट्स ने. बहुत धन्यवाद तमाम मान्यवर्स का, और निवेदन है मंच की शोभा को बढ़ाना है. मेरे साथ अक्षय मडवी उर्फ अवक्या हैं. अवक्या, ये बताइए कि चाम बढ़ गया है, दर्शक बढ़ गए हैं, यूट्यूब पे व्यूवर्स बढ़ गए हैं, टेलीविज़न सेट पे लोग बढ़ गए हैं, तो पहले बताइए इस एटमॉस्फेयर में कैसा फील कर रहे हैं? बहुत ही अच्छा लग रहा है. अभी क्वार्टर फाइनल में पहुँचे हैं तो और ज़्यादा खेलने को मज़ा आएगा. ये बताइए कि ये जो सेमीफाइनल है ये आप खेल रहे हैं, सेमीफाइनल में टीम पहली मर्तबा पहुंची है, तो एज अ कैप्टन कैसा फील कर रहे हैं? बहुत ही अच्छा लग रहा है. ये फाइनल की तरफ देखेंगे. देखने के लिए टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग. रीज़न तो नहीं पूछूंगा, लेकिन ये पूछूंगा कि सामने की टीम के पास बल्लेबाजी की एक खेप है, क्या अपेक्षा रखते हैं कि आपके गेंदबाज कहाँ तक रोके? 50 के अंदर हमारे बॉलिंग लाइन स्ट्रांग है, इसलिए 50 के अंदर रोकना चाहेंगे उसको. एज अ कैप्टन आप खुश हैं कि बिलाल शेख फॉर्म में आए हैं, साकिब खान अच्छी गेंदबाजी कर रहे हैं? बहुत ही खुश है. उसका फॉर्म आउट ऑफ था, अभी इस टूर्नामेंट में उसका फॉर्म आया सबका. क्या हम अपेक्षा करें कि मौली स्पोर्ट की नज़र ग्रैंड फिनाले की तरफ है? हाँ. ऑल द बेस्ट. करिश मात्रे, कमाल का मैच रहा था पिछला,
लेकिन कहते हैं कि वो मैच को छोड़ के इस मैच पे फोकस करना है। टीम सेमीफाइनल में पहुंची है, कैसा फील कर रहे हैं? अच्छा फील कर रहा हूँ। क्या लग रहा है कि टीम अभी तक जो खेली है इस कप में, एज अ कैप्टन आप सेटिस्फाई हैं? हाँ सेटिस्फाई हूँ, लेकिन हम लोग और बेटर करने का ट्राई करेंगे। और ये बताइए कि अगर आप टॉस जीतते तो क्या करते? हम लोग भी फील्डिंग ही करने वाले थे। लेकिन आपको बल्लेबाजी दी गई। प्ले 11 में कोई चेंजेस रहेंगे? चेंजेस तो नहीं है कुछ, वही बैटिंग ऑर्डर रहेगा और वही प्लेयर्स रहेंगे। और क्या लगता है इनफॉर्म बैट्समैन कहीं ना कहीं सुभाष ठाकरे बहुत देरी से आ रहे हैं, क्या अहम मुकाबले में ऊपर आएंगे? हाँ ऊपर उतरने का हम लोग ट्राई करेंगे। उम्मीद करें कि एक टफ इनकाउंटर होने जा रहा है। हाँ बिल्कुल। All the best. The news from the toss box is Mauli Sport won the toss and they choose to the bowl first. Is back to the commentary box. थँक्यू सिद्दीक बाबे सर. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. धनेश इलेव्हन कुकसे संघाने 80 धावा करून 81 धावांचं लक्ष दिलेलं आहे आणि रईस बिल्डर संघ यावेळी मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेला आहे. और चिकने सर देखना ये है कि जो आखिरी ओवर में 27 रन मयूर ने खर्च किए थे, क्या वो मैच का टर्निंग पॉइंट बन पाते हैं? बोथ ओपनर्स ऑन द ग्राउंड. वेलकम ऑल ऑफ यू एंड गुड आफ्टरनून. यू आर वॉचिंग एंडलेस क्रिकेट. लेट विनोद दादा मेमोरियल कप 2021 वडघर. यस, या स्पर्धेमध्ये 4 दिवस माझ्या जोडीला नक्कीच BC4 या संघटनेच्या मार्फत आपण बघितलं सिद्दीक बाबे सरांना. सिद्दीक बाबे सरांच्या बद्दल मी नक्कीच हिंदीमध्ये पुन्हा एकदा हरेश पंड्या सरांच्या अंदाजमध्ये सांगेन की इस्लाम में चांद तारा, हिंदू में स्वास्तिक, टूटी चीज़ें जोड़ने में फेविक्विक, इंडियन टीम में हरपन मौला हार्दिक और भिवंडी कमेंट्री में सदाबहार सिद्दीक. क्या बात है, आप तो शायरी, क्योंकि कवि है आप, मुझे पता है. सिर्फ एक ही बात आपने नहीं कही है कि मैं कहीं कवि ना बन जाऊं, तेरे प्यार में है कविता. सो बैक टू क्रिकेट. Bhavesh Pawar opened the bowling attack and facing him Khizar Rais, non-striker, and the great informed batsman Sahil Sheikh. 81 the target. डगआउटमध्ये खेळाडूंना एक विनंती असेल, पाण्याची कमतरता आली असेल तर स्टेजच्या खाली एक पाण्याचा बॉटल आम्ही ठेवलेला आहे, ते आपण यूज करायचे. Bhavesh Pawar, left arm round wicket, balls to Khizar. Nasty delivery just past the nose. What a magnificent delivery indeed. You have seen there, super ball. Great bowling. Very huge body language of Dhanesh Kukse. Here goes Bhavesh Pawar. This time it's in the air over the infield for 4. Slightly risky stroke, but managed played over the head of mid-off fielder Kumar and gets boundary. To play off his hips. बघा सिद्दीक बाबे सर, वेग शेलार कर्णधाराने एक स्ट्रॅटर्जी अपनावली आहे, एक रणनीती अपनावलेली आहे. कारण भावेश पवारला पहिलं षटक लावलेलं आहे. भावेश पवार स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि 81 धावांचं लक्ष असताना आपलं प्रमुख अस्त्र बाहेर काढलेलं आहे वेग शेलारने. Yes, in this season, Bhavesh Pawar bowled in initial over 5 without loss. Now the informed batsman who played a great 6 against Hardik Pandya of tennis cricket, Viswajit Thakur in Bhiwandi Premier League. यस, बॉक्स लंगडी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष नीलमजी नाईक साहेब या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. This time try to sweep. Loud shot for LBW, but ball is missing the stumps. You have to see in replay. A nice decision from Farooq Bardi. Toe crusher
but impact is outside the office term. वडगर वडूनगर परिसरात जेव्हाही क्रिकेटचे सामने असतात, नीलम नाईक यांच्याकडून एक भेट असते, ती म्हणजे चेंडूंची. या स्पर्धेसाठी त्यांनी सर्व चेंडू दिलेले आहेत. This time it's over the infield, man under it, could be caught. No, he's drop and ricochets to the boundary, 4 runs. But fine effort, I think. Kumar Gun is there. Ricochets to the boundary for 4. So Sahil Sheikh off the mark नारपोली गावचे with boundary. सामाजिक कार्यकर्ते वीरू पाटील, लीलाधर पाटील, आपला हार्दिक स्वागत आहे. This time edging dash ball. Open the face of the bat. Well stopped from the fielder and well running between the wicket. 10. That marks end of the first over. 10 विदाउट लॉस. एक ओवर की समाप्ति 10 रन बने. बचे हुए जो 5 ओवर है उसमें 71 रन चाहिए. जो आस्किंग रन रेट है वो लगभग 14 के करीब 14 के ऊपर पहुंच चुका है. अगदी बरोबर आहे, कारण सामना सुरू होण्या अगोदर दुसरी इनिंग सुरू होण्या अगोदर आपण बघितलं 13.50 ची सरासरी आवश्यक होती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. मात्र मी तर म्हणेन की 3 धावा या रईस बिल्डर संघाच्या अंगावर पडलेल्या आहेत. लेकिन कहना होगा कि साहिल शेख बहुत अच्छे टच में है और वो जब तक क्रीज पे रहेंगे खतरे की घंटी बजती रहेंगी धनेश कुकसे के लिए. बहुत लंबा बैटिंग लाइनअप है रईस बिल्डर एंड डेवलपर के पास. सूरज भुईर को लगाया गया है जिन्होंने इस सीज़न का सबसे पहला विकेट लिया था. साहिल शेख से कुछ बात की है खिजर ने जाकर. बचे हुए 5 ओवर में 71 रन चाहिए महामुकाबले में पहुंचने के लिए. धनेश शिलवण कुकसे संघाची जी फाईट करण्याची पद्धत आहे ती लाजवाब आहे. खरोखरच हा संघ शेवटपर्यंत हार मानायला तयार नसतो. देखिए 2 टीमें तालुका क्रिकेट में गुजरी, एक तो बी इंडियन और दूसरी कुकसे. आप सभी टीमें किलर स्टिक हुए ये सीज़न में, चाहे फिर पॉइनियर हो, चाहे रईस हो, चाहे जॉय कुमार हो, चाहे साइंस हो, चाहे आरडी हो. पहली गेंद फुल टॉस, बॉलर बैक ड्राइव, नो बॉल का इशारा और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. अंपायर ये बताए कि वक्त खत्म हुआ. यस, नो बॉल. फ्री हिट आता हुआ. और हमने देखा इस स्पर्धा में कि ज़्यादा तेज गेंदबाजी करने में काफ़ी फ्री हिट मिले हैं, लेकिन फ्री हिट का रिकॉर्ड बालाजी कप 2016 में हुआ था. दयानंद चोरगे के चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे 87 फ्री हिट आए थे. फुल टॉस गेंद उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर. साहिल शेख ने 6 रन. कहा था मैंने कि साहिल शेख जो बहुत अच्छे टच में है. यस, आता मात्र किजर रईस सांगत असेल साहिल शेखला की साहिल शेख तू चेंडू मैदानाबाहेर फेक. और फेंक भी दिया 2 मरतबा. सूरज भुईर राइट आर्म राउंड स्टम्प जाते हुए साहिल के लिए. इस मरतबा चिप करने की कोशिश, हवा में गेंद, फील्डर नीचे और साहिल शेख आउट.
ने जब ऑन द राइज आप खेलते हैं तो आपका सिर काफ़ी स्थिर होना चाहिए। ऐसा नहीं हुआ, सिर आसमान में, गेंद आसमान में, कोई गलती नहीं की फील्डर खड़े सागर ने और आउट हो गए साहिल। 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पहिला फलंदाज साहिल शेख बाद झालेला आहे. एक मोठा धक्का रईस बिल्डर संघाला लागलेला आहे. नए बैट्समैन राजा गुलवी आए हैं, कल उन्होंने सिक्सर का हैट्रिक किया था। देखिए उनकी भी बल्लेबाजी बहुत टच में है। राजा गुलवी आए हैं, हरीश का आना बाकी है, कपिल का आना बाकी है। नक्कीच गेल्या वर्षी युतिकामधून अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आपल्याला त्याच्याकडूनही पाहायला मिळालं होतं. और एमजे ट्रॉफी में उन्होंने अर्धशतक लगाया था चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे पिछले सीजन में। खिजर रईस सामना कर रहे हैं सूरज भुईर का। राइट आर्म राउंड स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद स्विंग करने की कोशिश, गेंद पीछे सरक रही है, थोड़ा मिसफील्ड हुआ है, दूसरे की कॉल है और 2 रन बल्ले से आते हुए 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है रईस बिल्डर एंड डेवलपर का 23 रन। देखिए जो रिव्यू है उसको 10 सेकंड के अंदर लेना है, इस बात का तमाम टीमें ध्यान रखें। भावेश पवार ने कुछ समझाया है सूरज भुईर को। अभी भी मुकाबला बराबरी पे चलता हुआ। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए खिजर के लिए पैरों पे निशाना, टो क्रशर। अंपायर कह रहे हैं कि गेंदबाज गेंद डालने के बाद उनकी आंखों के सामने आया। आइए फिर से देखते हैं। टो क्रशर थी, स्विंगिंग यॉर्कर था। चौबीस रन हो चुके हैं यहां पर और कुल 1 विकेट। बहुत खूबसूरत गेंद थी सूरज भुईर की। सामना करेंगे बैट्समैन राजा गुलवी। कल ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी उन्होंने। राइट आर्म राउंड स्टंप्स, राजा को लॉफ कर दिया, हवा में गेंद, फील्डर उसके नीचे और राजा गुलवी आउट। कोई गलती नहीं की भावेश पवार ने, बल्ला घूम गया था जब शॉट खेल रहे थे। सिक्सर लगने के बाद अच्छी वापसी की सूरज भुईर ने, 2 विकेट चटकाए और जॉय कुमार ट्रॉफी में उन्होंने 1 ओवर में 8 रन देकर 4 विकेटें ली थी। नक्कीच एकाच षटकामध्ये 4 विकेट आपण त्याच्या माध्यमातून पाहिलं होतं जॉय कुमार ट्रॉफीमध्ये आणि इथे चांगली गोलंदाजी करतोय कारण षटकार खर्च केल्यानंतर चांगली वापसी केलेली आहे। 2 षटकांचे अजूनही या षटकामधील एक चेंडू शेष आहे। दुसरं षटक मार्गस्थ आहे, सूरज भुईर दुसरं षटकात हलतोय। नए बैट्समैन टीम के कैप्टन हरीश केने ऊपर बल्लेबाजी को आए हैं। हालांकि अभी भी लंबा बैटिंग लाइनअप है, जीतू तरे का आना बाकी है, कपिल केने है, अक्षय ठेटे हैं जो कभी भी गेयर बदल सकते हैं। लेकिन इस ओवर में बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं सूरज भुईर। स्कोर है 24। देखिए काफी मैच बाकी है लेकिन विकेटें हम देखें तो विकेटें 2 गिरी है। सूरज भुईर,
राइट आर्म राउंड स्टंप्स, ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, खाली क्षेत्र में गेंद जा रही है, स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में 4 रन। छत्रपति शिवाजी का एक ही सपना, हिंदू स्वराज। बनाएंगे मंदिर। या 4 रन मिलते हुए 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं 28 और 4 ओवर में कितने चाहिए? सुभाष, मुझे तो लगता है ये मैच आखिरी ओवर क्या आखिरी गेंद तक जाएगा। 53 रन चाहिए, लंबा बॅटिंग लाईनअप बाकी आहे। नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, कारण ज्याप्रमाणे खेळ सध्या होत आहे तर आपण म्हणू शकतोय की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला जाईल। मरता क्या ना करता, कप्तान विवेक शेला रहे हैं गेंदबाजी के लिए, प्रिंस ऑफ भिवंडी। सामना करेंगे रईस बिल्डर एंड डेवलपर के कैप्टन हरीश केने। हरीश केने ने भी गोल्डन 6 लगा के मैच जीता है तब बीपीएल में, बहुत ही फाइटर कैप्टन है। और मुझे याद है कि महेंद्र मागे ने बल्लेबाजी की, एक गेंद बची थी, उन्होंने कहा मैं जाऊंगा और मैं लगाऊंगा। नक्कीच नाशिकला महेंद्र मागे आपल्याला पाहायला मिळाला होता, नाबाद 41 धावसंख्येवर फलंदाजी करत होता। विवेक शेलार जिन्होंने हैट्रिक किया जय कुमार ट्रॉफी में, राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए हरीश केने के लिए। इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया है गेंद को, स्क्वायर थर्डमैन बाउंड्री के बाहर 4 रन। क्या शॉट है, चॉप किया था गेंद को ऑफ स्टंप के बाहर। गावा गावात एकच वादा, एकच वादा। बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी जरूर था, लेकिन हवा में भी गेंद थी, लेकिन गेंद उनके बाईं ओर से। ऐसा लग रहा है कि रईस बिल्डर एंड डेवलपर ने भी कमर कस ली है, आर या पार। विवेक शेलार इस मर्तबा हल्के हाथों से गेंद को डीप कवर में खेलते हुए 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 33। नेक टू नेट फाइट चल रही है। नक्कीच नेट टू नेट फाइट आणि हेड टू हेड मुकाबला आपल्याला दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतोय। नीलम नाइक है हमारे बीच में, आपका हार्दिक स्वागत है, बीसीए के उपाध्यक्ष। राजा दिवेकर हमारे ऐसे स्कोरर हैं जिनका एक ही काम है, सिर्फ नजरें मैदान पे और स्कोर बोर्ड पे। विवेक शेलार सामना करेंगे खिजर रईस। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 2 चौके 10 रन, 5 गेंदों का सामना। इस मर्तबा स्विच हिट, लेकिन डीप में खिला रही है। 1 रन बना और 2 रन बने। विवेक शेलार के सामने साथ जुटाया। नक्कीच हिम्मत केलेली आहे आणि किंमत मिळते। नक्कीच 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। 35 रन, मुकाबला बंद लिफाफे की तरह आगे बढ़ रहा है। क्या मैच आप देख रहे हैं? नक्कीच अतिशय उत्कृष्ट सामना पाहायला मिळतोय। एक से बढ़कर एक मैच। विवेक शेलार इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। वाइट गेंद, सही फैसला खिजर का छोड़ दिया। ज्यादा तेज करने की कोशिश की थी आणि वेगवान चेंडू करण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटले गेलेली आहे। पंच फारुख बर्डी सरांचा मायकल जॅक्सन ॲक्शन इशारा येतोय वाईटचा। 36 रन हुए हैं। इस मर्तबा फोर्स किया, फील्डर मौजूद है। ओ हो जयेश पाटिल ने मौका भी दिया चौका, लेकिन कहीं ना कहीं क्रैम्प्स आए। यही कारण था कि मैं समझ नहीं पाया कि जयेश इतना देरी से क्यों गेंद पे आ रहे। उनके पैरों में क्रैम्प्स आए हैं। चौके की मदद से स्कोर आगे सरकता हुआ
40 पे पहुंचा है। धावसंख्या प्रमाणपत्र धावपलकर 40 धावा. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम अजूनही जर बघितला तर एस पी दापोडे संघाच्या नावे आहे, ज्याने 6 षटकामध्ये तब्बल 95 धावा कुठून काढल्या महिंद्रा स्पोर्ट्स भादवडे या संघाविरुद्ध. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 अर्धशतके झळकावले गेलेले आहेत. देखिए शुभा धुमाल आधा रास्ता पार कर लिया है, जबकि तीसरे ओवर में अभी भी 2 गेंदें आनी बाकी है। बिल्कुल जो आस्किंग रन रेट चाहिए उस पर ही खेल रही है रईस बिल्डर एंड डेवलपर. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम हा चॅलेंज स्पोर्ट्स संघाच्या सचिन भोईरच्या नावे, ज्याने नवा स्पोर्ट्स संघासमोर 24 चेंडूमध्ये नाबाद 56 धावा कुठून काढल्या त्या. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 फलंदाजांनी अर्धशतक झळकवले आहेत. त्यामध्ये एस पी दापोडे संघाचा आतिश बांबरे, ज्याने हा कारनामा महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाविरुद्ध केला होता. त्यानंतर महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाचा बालातरे, ज्याने 21 चेंडूमध्ये नाबाद 53 धावा एस पी दापोडे संघाविरुद्ध. त्यानंतर सुरेश इंटरप्राइजेस पाय संघाचा 31 ठाकरे 13 चेंडूमध्ये नाबाद 50 धावा जॉली कामतकर संघाविरुद्ध. आणि चॅलेंज स्पोर्ट्स संघाकडून सचिन भोईर. यस नीलम नाइक, वीरू पाटिल जो कि बहुत अच्छे क्रिकेटर हैं, और मेरे ख्याल से वीरेन के लिए वीरू ने खेला था. सुभाष ठाकरे उनसे कुछ चर्चा करते हुए. त्यानंतर शेवटचं अर्धशतक बिलाल शेख याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. माऊली स्पोर्ट्स संघाकडून खेळताना 19 चेंडूमध्ये नाबाद 53 धावा बालाजी स्पोर्ट्स या संघाविरुद्ध. यस जयेश पाटिल, देखना है कि फील्डिंग, क्योंकि मैच ऐसा है जहां से वो बाहर जाना नहीं चाहेंगे. एक बात है कि रईस बिल्डर एंड डेवलपर ने जैसा पीछा चाहिए वैसा ही पीछा किया है. जैसा पुलिस चोर का पीछा करती है फिल्मों में, ये लक्ष्य का पीछा कर रही. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग रईस बिल्डर्स डेव्हलपर संघाकडून केला जातोय. हालांकि क्रैम्प्स बहुत ज़्यादा है और यही कारण है कि जयेश पाटिल अब ग्राउंड के बाहर आ रहे हैं. मैं वही समझा था कि एकाएक वो धीमा कैसा हुए, क्योंकि क्रैम्प्स आ गए थे. नक्कीच, कारण जयेश पाटील म्हटलं तर आउटफील्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्याच्या हातून झेल आपण सुटताना पाहत नाहीत. खेल की शुरुआत होती हुई 40 रन हो चुके हैं. 2 विकेटें गिरी है रईस बिल्डर एंड डेवलपर की. आप देख रहे हैं पहला सेमीफाइनल मुकाबला. खिजर रईस इस वक्त 16 पर हैं, 3 चौके लगाए हैं. 1 चौके के साथ हरेश केने 5 पे बल्लेबाजी कर रहे हैं. इस ओवर में अभी भी 2 गेंदें आना बाकी है. धावसंख्या प्रमाणपत्र 40 धावा. अजून या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. देखना है कि अब मतीन खान विकेट कीपिंग छोड़कर गेंदबाजों के लिए आ गए लॉन्ग ऑन पर. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. खिजर रईस सामना कर रहे हैं विवेक शेलार का. देखिए वैसे भी ये विकेट अगर दोपहर के बाद हमने देखा है तो इसमें काफ़ी रन्स हैं. इस मरतबा स्विच हिट की कोशिश, सवाल पूछा वहां पर 1 रन पूरा किया है. दूसरे के लिए पलट चुके हैं और 2 रन पूरे लेग बाय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून दिलेली ते 45 धावा. 42 रन. बहुत तेज गेंद थी जिसको के स्विच हिट करना चाहते थे. आइए देखते हैं. विवेक शिलार लगातार कोशिश कर रहे हैं अपनी टीम को ब्रेक थ्रू, एक और विकेट दिलाने की. ब्रेक थ्रू तो दिला दिया था गेंदबाज सूरज भोईर ने. विवेक शिलार 42 रन हो चुके हैं. इस मरतबा खेलने की कोशिश, अच्छा गैदर किया अल्पेश ने, लेकिन वाइट का इशारा. कहीं ना कहीं अपनी सुर और ताल में नजर नहीं आ रहे प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार. 43 रन हो चुके हैं.
नक्कीच फेर चेंडू दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 38 रन और चाहिए. विवेक शेलार इस मर्तबा स्विंग कर दिया, फील्डर है डीप में, बढ़िया कैच मतीन खान का, आउट हो गए खिजर. तुझ्या मुलगाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. 3 ओवर की समाप्ति, बड़ा बड़ी पे मुकाबला. 3 में 43वें और 3 में कितने चाहिए? 38 चाहिए. और देखना है कि पहली कौन सी टीम बनती है जो फाइनल में पहुंचती है. नए बैट्समैन बल्लेबाजी को अक्षय ठेटे आए हैं और माइक्रोफोन पे आ रहे हैं ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू सिद्धिबाबे सर. 3 षटकामध्ये 43 धावा म्हणजे अर्धी षटकं झालेली आहेत आणि या अर्ध्या षटकामध्ये 43 धावा नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. आणखीन 18 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. हरीश केणे आणि अक्षय थेटे खेळपट्टीवर आहे. अक्षय थेटेला अजून खातं खोलायचं आहे. हरीश केणेने 5 धावा केलेल्या आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक 2021 मध्ये रियान एंटरप्राइजेस वडगर यांच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतोय. आजच्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. बघूया कुठला संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय, रईस बिल्डर की धनेश इलेव्हन. यावेळी मात्र स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय, मात्र पंचांचा अजूनही इशारा आलेला, लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. अवांतरच्या रूपाने 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 44. भावेश पवार ह्यावेळी मात्र तेज तर्रार चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. निर्धाव जातोय. 44 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही 37 धावांची आवश्यकता. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा भावेश पवार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ह्यावेळी मात्र तेज तर्रार चेंडू. पुन्हा एकदा पाहतोय आपण काय घडलंय. लेग बायचा इशारा येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये 2 लेग बायचे म्हणजे 2 अवांतरच्या धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली ती 45. टफ एन्काउंटर पाहतोय आपण. 15 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. अतिशय महत्त्वाचे 3 चेंडू भावेश पवारचे. सुरेख चेंडू अगदी ब्लॉक मध्ये आपण बघितला हा चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी करतो भावेश पवार. अगदी तिखट मारा. वॉट अ बॉलिंग. सुपर से ऊपर गेंदबाजी आपण पाहतोय भावेश पवार कडून. डॉट चेंडू निघून जातोय. धावसंख्या स्थिर आहे 45 वर. यावेळी मात्र बॅटची लागली होती. चेंडू हवेत आहे. स्वतः भावेश पवार चेंडू खाली आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद. तळायला दिलं होतं. 9 धावा भावेश पवारच्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक सुरेश भोईरचं थोडंसं मागं ठरलं. 3 षटकामध्ये आपण बघितलं की
43 धावा धावफलकावर लागल्यानंतर पुन्हा एकदा भावेश पवारला गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे आणि भावेश पवारवर जो विश्वास दाखवला होता तो मात्र त्याने सार्थ ठरवलेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी आणि विकेटची हमी. येस, फलंदाज बाद. चौथं षटक संपलेलं आहे आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले त्या 45. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 36 धावा. काल जवळजवळ धनेश इलेव्हन संघासमोर हीच परिस्थिती होती. 12 चेंडूमध्ये 37 धावा करायच्या होत्या. धनेश इलेव्हन संघाला सुरेश इंटरप्राइजेस संघाविरुद्ध आणि आता मात्र डिफेन्स करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 36 धावा 36 धावा. का जबरदस्त 2 षटकामध्ये गोलंदाजी केलेले भावेश पवारने. गोलंदाजीचं पृथक्करण जर बघितलं 2 षटक 11 धावा, 2 फलंदाज बाद केलेले आहेत, 0 निर्धाव. टर्निंग पॉईंट गोलंदाजी केलेले भावेश पवारने. विवेक शेलार स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रंट आता मात्र गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय. समोर फलंदाज आहे जितू तारे, मॅन फ्रॉम अंजूर. फुलटॉस चेंडू यावेळी मात्र खेळून केलेल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल फक्त 1 धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 46. कपिल केने स्ट्राईकला असेल. न्यू 40+ क्रिकेट संघटनेचा जर विचार केला तर ईगल स्पोर्ट खार्डी असा संघ आहे ज्या संघाला तुम्ही जेव्हा जेव्हा संधी देता तेव्हा संघ हा पूर्ण सामन्यावर प्रभुत्व करत असतो. सिटी क्रिकेटमध्ये BC4मध्ये धनेश इलेव्हन असा संघ आहे जेव्हा जेव्हा या संघाला तुम्ही संधी देता कमजोर पडता समोरून तेव्हा हा संघ पूर्णपणे सामन्यावर प्रभुत्व मिळवत असतो. विवेक शेलार वन्स अगेन्स्ट राईट आर्म ओव्हर द विकेट. ह्यावेळी मात्र खोदून काढलेला चेंडू सुरेख चेंडू होता. ब्लॉकहोलचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातोय. मात्र तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 47. काय सुरेख गोलंदाजी बघतोय विवेक शेलारच्या माध्यमातून. विवेक शेलार अगोदरच्या षटकामध्ये 13 धावा खर्ची घातल्या होत्या. 1 फलंदाज बाद केला होता. ह्यावेळी मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी, खास करून तेज तरार गोलंदाजी जिल्हा परिषद केंद्रशाला वडूनगर कडून. यावेळी मात्र स्लॉग स्वीप केलेला आहे. व्हाट अ शॉट. चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी जितू तारे याच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत षटकार. ह्या शॉटला आपण म्हणू शकतोय चेंडू पडल्यानंतर आला बॅटच्या स्लॉटमध्ये आणि जाऊन पडला लाखोच्या प्लॉटमध्ये. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 53. 9 चेंडू 28 धावांची अजूनही आवश्यकता. 3 चेंडू नक्कीच या पूर्ण सामन्याचं चित्र जे आहे ते चित्र स्पष्ट करतील. विवेक शेलार पहिल्या 2 चेंडूवर चांगली गोलंदाजी केल्यानंतर 3ऱ्या चेंडूवर मात्र प्रहार झाला होता जितू तारेकडून. नॉन स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय कपिल केणे. पहिला सेमीफायनलचा सामना आणि फायनलमध्ये कोण पोहोचणार
हा प्रेक्षकांना प्रश्न पडून राहिलेला आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर 9 चेंडूनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण 9 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे. रईस बिल्डर वर्सेस धनेश इलेव्हन. काय सामना पाहतोय आपण. आजच्या दिवसातील जेवढे सामने झाले अतितटीचे झाले. अपवाद होता पहिला सामना, ज्या सामन्यामध्ये न्यूनतम स्कोअर केला होता चॅलेंज स्पोर्ट संघाने. 29 धावा या स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या उभारली होती माऊली स्पोर्ट संघासमोर. मित्र, आपण पाहतात स्वर्गीय विनोददादा स्मृती चषक 2021. विनोददादांबद्दल नक्कीच मी सांगेन की एक हर उन्नरी कलाकार, स्मित हास्य ज्याच्या चेहऱ्यावर नेहमीच असे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक होते वडगर गावचे. आणि कलेवर अतोनात प्रेम, खास करून अफजल खानाच्या भूमिकेत जेव्हा ते शिरत, स्थानिक पातळीवर जेव्हा छोट्या छोट्या नाटिका होत, अफजल खानाची भूमिका नेहमीच जबरदस्त निभावत असे विनोददादा. आणि कलेवर त्यांचं इतकं प्रेम होतं की ती अफजल खानाची भूमिका करण्यासाठी स्वतः खर्च करत, पूर्ण नाटिकेचा स्वतः खर्च करत असत. विवेक शेलार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी मात्र सुरेख चेंडू. येस पंच फारुख बर्डी सरांचा इशारा. फलंदाज जितू तरे बाद. आपण बघितला अगदी यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला पकडलं होतं. लेग बायचा LBWचा अपील केला होता आणि पंच फारुख बर्डी सर पूर्णपणे सहमत होते गोलंदाजाशी. धावसंख्या स्थिर आहे अजूनही 53. 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पुन्हा एकदा पायांवर आदळतोय चेंडू. अपील केला गेला नव्हता. धाव मिळते 1 अवांतरच्या रूपाने. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 54. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये करायचे आहेत रईस बिल्डर संघाला धावा 27. एक्क्याऐंशी धावांचं लक्ष होतं. मात्र मित्र म्हणे चांगली फाईट दिली रईस बिल्डर संघाने. सुरेख चेंडू. यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेलं आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 55. शेवटचं षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा करायच्या आहेत. खूप मोठं लक्ष आहे. मात्र खूप मोठं लक्ष पार करण्यासाठी आत्मविश्वास, तुमचा प्रयत्न, तुमची जिद्द अतिशय आवश्यक असते. तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल तर अंगामध्ये जिद्द असणं आवश्यक आहे आणि ती जिद्द दाखवावी लागेल. फलंदाज कपिल केणे आणि जितू यास. 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. कॉन्फिडन्स अतिशय महत्त्वाचा. सेल्फ कॉन्फिडन्स. मी करू शकतो. If you make confidence, then you handle tough conditions. अल्पेश चौधरी शेवटचं षटक घेऊन येतोय. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. समोर फलंदाज असेल कपिल केने. वेलकम 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 विशाल पाटील फ्रॉम वाघविल. उद्योगपती आहेत, आमचे चांगले मित्र आहेत विशाल पाटील. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
या स्पर्धेसाठी सर्व मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून प्रदान झालेले आहेत, सुस्वागतम. अल्पेश चौधरी. हो, चांगला चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटची आठची कड घेऊन गेला. शॉट थर्ड मॅनला 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 56. 5 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. कुठले तरी 2 चेंडू चांगले टाकणं फक्त आवश्यक आहे. अल्पेश चौधरी यास जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर मी तर म्हणेन धनेश इलेव्हन कुकसे संघ. काय जबरदस्त परफॉर्मन्स केला आज धनेश इलेव्हन कुकसे संघाने. जयेश पाटील याच्या बॅटमधून आल्या 25 धावा. त्यानंतर सुरेश केने याच्या बॅटमधून आल्या 24 धावा आणि याच्या अल्पेश चौधरी याच्या बॅटमधून आल्या 24 धावा आणि याच बळावर तब्बल 80 धावा करून 81 धावांचं लक्ष दिलं होतं. दरम्यान 1 धाव आलेली, एका धावेने धावसंख्या पुढे सरकलेली. धावसंख्या झालेली ती 57. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. चेंज ऑफ पेस. चेंडूला खेळून काढलेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 59. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 22 धावा करायचे आहेत. शेवटचे 3 चेंडू 22 धावांची अजूनही आवश्यकता. सुरेख चेंडू खाली राहणारा चेंडू. ऑनफिल्डचा जर विचार केला तर वंडर बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट जयेश पाटील ऑनफिल्डला नाही. आज 2 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ पेस. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. पंच शकील कोट्टी. 60 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 2 चेंडू 21 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप. चेंडू जाईल कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. जयकुमार वर्सेस माऊली स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि जयकुमार संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. शेवटचा चेंडू खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर षटकारासाठी. मात्र पराभव स्वीकारावा लागतोय रईस बिल्डर संघाला. हार्ड लक रईस बिल्डर अँड अभिनंदन धनेश इलेव्हन. अभिनंदन पांडुरंगजी धर्मा पाटील. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच इज 25 धावांची खेळी केली होती. वंडर बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट जयेश पाटील. मॅन ऑफ द मॅच इज जयेश पाटील. आणि हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने आम्हाला बहाल केलेला आहे, स्पॉन्सर केलेला आहे, उद्योगपती वाघविल गावचे विशालजी पाटील
यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करायचे. त्यानंतर नीलमजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते प्रेस्टी बहाल करायचे. जी हितेश पाटील, वीरू पाटील आपणास विनंती आहे. नारपोली गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रथम विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत ही ट्रॉफी. त्यानंतर वीरू पाटील, हितेश पाटील यांनी जी प्रेस्टी प्रदान केलेली आहे ती आपण देणार आहोत. अभिनंदन जयेश पाटील. अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला धनेश 11 संघ